जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर. मुरडे रामवाडी येथे श्री खेमनाथ मंदिर येथे महाशिवरात्र उत्सवाचं आयोजन. जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रोटरी स्कूलचं दैदिप्यमान यश. सविस्तर वृत्त. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झालाय. खेड तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत सुकिवली गणाचे सचिन धाडवे शिवसेना, भरणेगड सौ मानसी जगदाळे शिवसेना, भडगाव अजय बिरवटकर राष्ट्रवादी अजित पवार गट, दयाळगड अण्णा कदम शिवसेना, विराचीवाडी रेवती पाटील शिवसेना, लोटे अंकिता सोलकर उबाटा, धामणदेवी जाई आमरे शिवसेना, तर खेड तालुक्यातील पंचायत समिती गट निहाय सुकिवली सुनीता कासार शिवसेना, तिसंगी महेंद्र भोसले शिवसेना, खवटी गणातून नम्रता तांबट शिवसेना, भरणे गटातून प्रशांत चव्हाण शिवसेना, भडगाव गटातून संग्राम कदम शिवसेना, जामगे अपूर्वा जाधव राष्ट्रवादी काँग्रेस, दयाळ शमिका म्हादे शिवसेना, भैरवली निसार सुर्वे शिवसेना, गुंडे सुनील मोरे शिवसेना, विराचीवाडी दिलीप डेरवणकर शिवसेना, लोटे अजय चाळके उबाटा, आमडस अमिता बने उबाटा आदी उमेदवार विजयी झालेत. सर्व विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. खेड तालुक्यातील मुरडे रामवाडी येथे श्री खेमनाथ मंदिर येथे रविवार दिनांक 15 फेब्रुवारी ते सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी या कालावधीत महाशिवरात्र उत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. यामध्ये रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता अभिषेक होम हवन, 9 वाजता श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायण, सायंकाळी 6:30 ते रात्री 9 हरिपाठ आरती आणि दिंडी कार्यक्रम, रात्री 9:30 वाजता श्री गुरुकृपा प्रसादिक संगीत भजन, रात्री 11 वाजता शिवशंभो नमन नाट्य मंडळ तालुका संगमेश्वर यांचं बहुरंगी नमन, तर सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 ते 10 श्री सत्यनारायणाची महापूजा आणि आरती, सकाळी 11 वाजता कळंबवाडी येथील हबप श्री गणेश शिगवण महाराज यांचं कीर्तन, दुपारी 1:30 ते 3 महाप्रसाद आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं मुरडे ग्रामस्थांकडून कळवण्यात येत आहे. दिनांक 6 ते 8 फेब्रुवारी 2024 दरम्यान तायक्वांदो संघ रत्नागिरी आणि तायक्वांदो असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा 2026 छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी या ठिकाणी संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 2 रौप्य आणि 7 कांस्य पदक पटकावून यश संपादन केलं. या स्पर्धेत 8 तालुक्यातून 500हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये रोटरी स्कूलचे खेळाडू निमिष शिंदे आणि कार्तिक चव्हाण यांनी रौप्य पदक, अर्णव भोसले, हर्षिता लांडगे, शांभवी वाघ, स्वरा चव्हाण, दिथवी देवाडिगा, सई गोगावले, ओम गोगावले यांनी कांस्य पदक पटकावून आपलं आणि रोटरी स्कूलचं नाव रोशन केलं. तायक्वांदो संघामधील सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक आणि तायक्वांदो प्रशिक्षक कृणाल चव्हाण आणि पंचशील चव्हाण यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन केलं. खेड तालुक्यातील मुमके सालेकरवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक भीमराव सालेकर यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती अरुण उर्फ अण्णा कदम यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसैनिक जैनुद्दीन परकार, उपविभाग प्रमुख आप्पा सालेकर, शाखा प्रमुख सदानंद सालेकर, संजय सालेकर, योगेश सालेकर, राहुल सालेकर, सचिन सालेकर यांच्यासह सर्व सालेकर परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता. रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या होमी भाभा बालवैज्ञानिक द्वितीय पातळीवरील प्रात्यक्षिक परीक्षेत रोटरी स्कूलमधील इयत्ता 6वीतील 3 विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
होमी भाभा बालवैज्ञानिक ही परीक्षा 3 पातळीवर घेतली जाते. यामध्ये प्रथम पातळी लेखी परीक्षा, द्वितीय पातळी प्रात्यक्षिक परीक्षा, अंतिम पातळी कृती संशोधन आणि मुलाखत अशा प्रकारे या परीक्षेचं स्वरूप असतं. होमी भाभा बालवैज्ञानिक द्वितीय पातळीवरील प्रात्यक्षिक परीक्षेतील इयत्ता 6वीतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये पूर्वी सूर्यवंशी, अथर्व हलगवार आणि अर्णव घुमरे यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक परीक्षेत उत्तम कामगिरी करत होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या मुलाखतीसाठी आपली दावेदारी पक्की केली आहे. पूर्वी सूर्यवंशी, अथर्व हलगवार आणि अर्णव घुमरे या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे त्यांचे ज्युनियर सायंटिस्टचे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य यापैकी एक पदक निश्चित झालंय. त्यांची मुंबई येथे होणाऱ्या होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या कृती संशोधन आणि मुलाखतीसाठी निवड झाली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. या विद्यार्थ्यांना दीपाली दरेकर, तेजश्री क्षीरसागर, तनुजा चव्हाण, राहुल चव्हाण, प्रसाद सावंत, वैष्णवी धुमाळ या विज्ञान विषयक शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं. रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांकडून अथक परिश्रम करून घेणाऱ्या शिक्षकांचं आणि या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या अंतिम पातळी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. JCI खेड आयोजित जेसी फेस्टिवल 2026 निमित्तानं शिवसेना उपनेते संजयराव कदम आणि रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती अरुण कदम यांनी भेट दिली. कार्यक्रमाला निमंत्रित केल्याबद्दल त्यांनी JCI खेड परिवाराचे अध्यक्ष JC अमित नामुष्टे यांचे आभार मानले. खेड येथे आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कार्यक्रमात समस्त खेडवासीय उपस्थित होते. JCI मार्फत करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचं अण्णा कदम यांनी यावेळी कौतुक केलं. यावेळी तालुका प्रमुख सचिन धाडवे, उद्योजक रमेश उर्फ बाबाशेठ चव्हाण, नगराध्यक्षा माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, युवासेना जिल्हा प्रमुख दर्शन महाजन, नगरसेवक प्रेमल चिखले, नगरसेविका रसिका खेडेकर, आरती पवार, नीता आमरे, रेश्मा खतीब, वर्षा साप्ते, उद्योजक JC शैलेश मेहता, JC आनंद कोळेकर, JC जावेद कौचाली, JC दीपक नलावडे, पत्रकार नंदेश खेडेकर, डॉक्टर धारिया, साहिल बुटाला आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालाची लगबग सुरू असताना मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येते. त्यांचे निवासस्थान असलेल्या गोविंद बागेतून ते पुणे शहराच्या दिशेने निघालेत. गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांची प्रकृती बरी नाहीये. 2 ते 3 महिन्यापासून अनेक सार्वजनिक कार्यक्रम त्यांनी टाळलेत. परंतु अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांनी पुन्हा जनतेच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली. गेल्या आठवड्यातील 3 दिवस ते अजित पवार यांचं निवासस्थान असलेले सहयोग सोसायटीमध्ये होते. गेल्या सप्ताहात प्रचंड दगदग झाल्याने तब्येतीवर परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शरद पवार यांना काहीसं अस्वस्थ वाटू लागल्याने सोमवारी दुपारी त्यांच्या गाड्यांचा ताफा कार्डियॅक ॲम्ब्युलन्ससह पुण्याच्या दिशेने रवाना झाला. तेथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येतील अशी प्राथमिक माहिती मिळते. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबायची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.